नमस्कार. मी परशुराम आगिवले. आपण वेगवेगळी पिकं पाहिली, त्याच्यामध्ये वेलवर्गीय आता आपण दोडका वगैरे शिराळी पाहिली. त्याचप्रमाणे इथे तुम्हाला दुधी, पुढे जाऊन डांगर दिसतंय. याच्याहीमध्ये आपण बेडच्या किनारी आपण असंच केलंय, की लागवड करताना एक खड्डा खोदलाय 10 बाय 10 सेंटीमीटरचा. त्याच्यामध्ये सुफला 15-15, 25 ग्रॅम अधिक 30 ग्रॅम अधिक नाही सॉरी किंवा 30 ग्रॅम 10-26 दोन्हीपैकी एक खत घ्यायचं आणि रोप लावल्यानंतर गोल किंवा पेंडेमिथिलिन मारून घ्यायचं आणि आपल्या कुठे बांध असेल साईटला लावायचं, जेणेकरून बांध असेल तर बांधाला ती रोपं सोडून आपण देऊ शकतो. म्हणजे त्याला मांडप वगैरे करण्याची गरज नाही. आणि अशा पद्धतीने सहज सोप्या पद्धतीने बघा आत्ताशे ते लागायला सुरुवात झाली. ही सगळी लागायला सुरुवात झाली. इकडे सुद्धा डांगर वगैरे लागायला सुरुवात झाली. पण ह्या पिकाला फळमाशी हा एक प्रादुर्भाव खूप असतोय, म्हणजे वेलवर्गीयाला, काकडीला. तर या पिरियडमध्ये आपण असे चिकट सापळे, अधिक गंध, कामगंध सापळे जे बॉटलमध्ये आपण सहज करू शकतोय, ते सगळ्यांना परिचित आहेत. असे आपण फळं लागण्याच्या अगोदरच केलं, तर मग मात्र आपली नुकसान होत नाही. आणि अ, अशा पद्धतीने आता मी इथे लावलेत, ते तुम्हाला नंतर दाखवतो. तर ठीक आहे, धन्यवाद.